Hello friends, welcome to our educational YouTube channel Swapna Sakar Academy. In this video, we discuss how to crack CTET exam in just 15 days. शेवटच्या 15 दिवसांमध्ये CTETची परीक्षा क्लिअर कशी करावी याबद्दल माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे या शेवटच्या 15 दिवसांमध्ये जर CTETची परीक्षा क्लिअर करायची असेल तर आपल्याला कोणता प्लॅन बनवावा लागेल, आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल. जर तुम्हाला CTETची परीक्षा जर क्लिअर करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इम्पॉर्टंट 3 थिंग्स. कोणतीही परीक्षा जर क्लिअर करायची असेल तर ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. फर्स्ट आहे सिलेबस. परीक्षा जर आपण कोणती परीक्षा देत आहात आणि जर परीक्षा आपल्याला द्यायची असेल तर सर्वप्रथम त्या परीक्षेचा सिलेबस आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं असते. सिलेबसवरूनच आपल्याला कळते की आपल्याला नेमका कोणता अभ्यास करायचा आहे, कुठून कुठंपर्यंत करायचा आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला सिलेबस पाहिल्याच्या नंतरच लक्षात येतील. सिलेबस जर तुमच्याकडे नसेल तर तो तुम्ही CTETच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवरूनही तुम्ही सिलेबस घेऊ शकता. पुढचा आहे पॉईंट आहे एक्झामचा पॅटर्न. एक्झामचा पॅटर्न आपल्याला कुठून कळतो? तो कळतो आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर आपण पाहिले, सॉल्व केले तर आपल्याला कळते की प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारण्यात येतात, किती डीपमध्ये विचारतात का वरवरचे प्रश्न विचारतात, त्याचा दर्जा काय आहे, लेवल कसा आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरूनच कळतात. त्यामुळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या परीक्षेचा पॅटर्न कसा आहे? परीक्षा ऑनलाईन असणार आहे आपली. याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. 150 मार्काचा पेपर असणार आहे आणि त्या 150 मार्क्ससाठी आपल्याकडे वेळही 150 आहे आणि क्वेश्चनसुद्धा 150च आहेत. त्यामुळे आपल्याला एका प्रश्नाला 1 मिनिट आरामशीर वेळ मिळतो. आता आपली ही परीक्षा जी होणार आहे ती होणार आहे 16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022 या दरम्यान. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहे आणि ऑनलाईन असल्यामुळं जर आपली ऑनलाईन परीक्षेची तयारी नसेल तर ती तुम्ही करू शकता मॉक टेस्टद्वारे. CTETच्या ऑफिशियल वेबसाईटवर मॉक टेस्ट उपलब्ध झालेले आहेत, ते तुम्ही देऊ शकता आणि CTET परीक्षेची तयारी करू शकता. पुढचं आहे कंटेंट. आपल्याकडे सिलेबस आहे, आपण एक्झामचा पॅटर्न पाहिला आहे, पण आता नेमका आपण अभ्यास कुठून करणार? आपल्याकडे बुक्स कोणते असायला पाहिजेत, नोट्स कोणते पाहिजेत, किंवा आपण जर यूट्यूबवरून जर अभ्यास करत असाल तर आपल्याकडे व्हिडिओ कोणाचे आहेत, आपण कोणते व्हिडिओ पाहतो, ह्या सर्व गोष्टी ठरवा. चांगलं काय आहे त्या गोष्टी तुम्ही घेत चला. व्हिडिओ पाहत किंवा तुम्ही गुगलवरूनही जर नोट्स घेत असाल तर ते पण आपल्याला कुठून घ्यायचं आहे ह्या सर्व गोष्टीचं एक व्यवस्थित नियोजन करा, एक प्लॅन करा. इकडं तिकडं असं न करता, गोंधळून न जाता तुम्ही एक प्रॉपर वे तयार करा. मग पहा CTETमध्ये तुम्ही चांगला स्कोअरसुद्धा करू शकता. आपला स्कोअर टार्गेट स्कोअर असायला पाहिजे मिनिमम 120+. 120+चं जर टार्गेट ठेवलं तर आपले एक 4-5 मार्क्स इकडं तिकडं जरी झाले, 10 मार्क्स जरी गेले तरी तुम्हाला आरामशीर 110पर्यंत तरी तुमचा स्कोअर जाऊ शकतो. जनरल कॅटेगरीसाठी आहे पासिंगचा क्रायटेरिया, क्लिअर होण्याचा क्रायटेरिया हा 90 मार्क्सचा आहे. आणि जी कॅटेगरी वाईज आहे SC ST OBC EWS वगैरे त्यांच्यासाठी आहे 82.5 म्हणजे 55%चा क्रायटेरिया आहे इथे. आणि जनरल कॅटेगरीसाठी आहे 60%. पण तुम्ही एवढा कमी टार्गेट ठेवू नका. एवढा जर कमी ठेवला तर आपलं जे नियोजन आहे आपण एवढ्याच याचा करू आणि पुन्हा जर आपले मार्क्स तिकडे 1-2 जर झाले तर आपल्याला मग क्लिअर करण्यात अडचण होऊ शकते. त्यामुळे जर टार्गेट जर तुम्ही जास्त ठेवलं तर तुम्ही थोडीशी चांगली तयारी करू शकता आणि चांगले मार्क्सही मिळवू शकता. आता ह्या परीक्षामध्ये 2 पेपर असतात. फर्स्ट पेपर असतो 1ली ते 5वीसाठी, 1st to 5th स्टँडर्डसाठी असतो. ह्यामध्ये 5 सब्जेक्ट असतात: CDP, हिंदी, इंग्लिश, मॅथ, EVS.
CDP म्हणजे बालविकास व शिक्षाशास्त्र, जे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीचा सब्जेक्ट आहे, तो 30 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. ह्यावर 30 प्रश्न असतात. हिंदी म्हणजे एक लँग्वेज, फर्स्टमध्ये आपल्याला लँग्वेज निवडायची असते. हिंदीऐवजी तुम्ही इथे मराठी, उर्दू किंवा तेलुगू, संस्कृत कोणतीही भाषा निवडू शकता. सगळ्या भाषेमध्ये सीटेट उपलब्ध आहे. लँग्वेज फर्स्ट झाल्याच्यानंतर लँग्वेज सेकंड आपल्याला चूज करायचं आहे, निवडायचं आहे. यामध्ये पण तुम्ही आपल्या मनाने एक भाषा तुम्ही चॉईस करू शकता. इथे आपण एक कॉमन इंग्लिश घेतला आहे. इंग्लिशऐवजी तुम्ही दुसरी पण लँग्वेज इथे निवडू शकता. लँग्वेज फर्स्ट आणि सेकंड हे सुद्धा 30 मार्कासाठी विचारण्यात येतात. यावर 30 प्रश्न असतात. त्याच्यानंतर आहे मॅथसुद्धा 30 प्रश्न 30 मार्क्ससाठी विचारण्यात येतात. त्याच्यानंतर EVS असतो. EVSवर सुद्धा 30 प्रश्न देण्यात येतात आणि 30 मार्क्ससाठी हा सब्जेक्ट विचारला जातो. परंतु हे जे 30 प्रश्न आहेत, ह्यावर पॅडागॉजीचा खूप प्रभाव आहे. म्हणजे ह्या 30 पैकी जो 15 मार्क्सचा पार्ट येतो तो पॅडागॉजीशी रिलेटेड असतो. त्यामुळे आपल्याला जो CDPचा पेपर आहे, पॅडागॉजी जे असते, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, हा सब्जेक्ट आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या करावा लागतो, समजून घ्यावा लागतो. इथे आकलन, लॉजिक खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे CDPवर जास्त भर द्या. सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या पूर्ण क्लिअर ठेवा. आणि ह्या परीक्षेसाठी वेळ आहे 150 मिनिटे, भरपूर वेळ आहे. परंतु एवढा वेळ असूनही काही जणांना वेळ पुरत नाही. त्यामुळं अगोदरच वेळेचं नियोजन ठेवा. जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व करत असता, तेव्हा तुम्ही तो टाईम लावून सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला एक वेळेची सवय होऊन जाईल की एवढ्या वेळामध्ये आपला पेपर सॉल्व झाला पाहिजे. जर तुम्ही कंटिन्यू 2.5 तासाचा जर वेळ 2.5 तासामध्ये जर तुम्ही पेपर सॉल्व करू शकत नसाल, तर एक सब्जेक्ट वाईज करू शकता. म्हणजे CDPच्या पेपरसाठी 30 प्रश्न आहेत, 30 मार्क्ससाठी विचारण्यात येतो आणि याच्यासाठी वेळही असतो 30 मिनिटे. तर तुम्ही 30 मिनिटामध्ये एक पेपर सॉल्व करू शकता. अशा प्रकारे प्रत्येक पेपरचं पण तुम्ही सॉल्व करू शकता. यावरून त्यांचं टाईम मॅनेजमेंट आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला पेपर सॉल्व करताना ॲक्च्युअल एक्झाममध्ये याचा फायदा होतो. टोटल आपल्याकडे 150 प्रश्न विचारण्यात येतात. त्याच्यासाठी 150 मिनिटाचा वेळ आहे. 150 मार्क्ससाठी हा विचारण्यात येतो आणि परंतु 150 मिनिटे आहेत, वेळ आहे, मार्क्स आहेत, परंतु आपल्याकडं टाईम आहे फक्त 15 दिवसाचा. आणि ह्या 15 दिवसामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे एक प्लॅन केला तर आपण ही सीटेटची परीक्षा पास करू शकतो, क्लिअर होऊ शकतो. आता पेपर सेकंड कसा असतो ते पाहू. पेपर सेकंड जो आहे तो 6 to 8 स्टँडर्डसाठी आहे, म्हणजे 6वी ते 8वीसाठी. ह्यामध्ये पण 4 सब्जेक्ट आहेत. पहिला आहे CDP, हिंदी, इंग्लिश, मॅथ आणि सायन्स. कॉमन पेपर आहे. हा 60 मार्कासाठी विचारण्यात येतो. आणि ह्या पेपरला ऑर पेपर सोशल सायन्स असतो, तो सुद्धा 60 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. 60 प्रश्न असतात त्यावर. हा सुद्धा 150 मार्क्ससाठीच विचारण्यात येतो आणि 150 क्वेश्चन असतात. वेळ पण 150 मिनिटाचा आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे जो वेळ उपलब्ध आहे तयारी करण्यासाठी तो आहे 15 दिवस. ह्या पेपरमध्ये पण सेम पेपर फर्स्ट सारखं CDPवर जास्त भर द्यावा लागतो. CDP चांगल्या प्रकारे समजून घ्यावा लागतो, कारण CDPवरच हा सगळा पेपर त्याचा अवलंबून आहे. आणि इथे ग्रामर जास्त करण्यासारखं काही नाही. ह्या परीक्षेमध्ये ग्रामरवर जास्त भर नाही. परीक्षेमध्ये पॅसेज जास्त येतात, 2, 3, 4 पॅसेज येतात. त्या पॅसेजवरूनच आपल्याला ग्रामर रिलेटेड काही प्रश्न येतात. त्यामुळं पॅसेजवर जास्त भर द्या. पॅसेज सॉल्व करा, प्रॅक्टिस करा.
जो लँग्वेजचा पेपर आहे इथेही आपण इथं लँग्वेज आपली चूज करू शकतो, निवडू शकतो. हिंदीऐवजी तुम्ही मराठी, संस्कृत, उर्दू कोणतीही भाषा घेऊ शकता. आणि सेकंड लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्ही इंग्लिशऐवजी दुसरी भाषा घेऊ शकता. ह्यामध्ये पण 15 मार्काचे पॅसेज असतात आणि 15 मार्क्सचे अदर क्वेश्चन असतात. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जे तुम्ही लँग्वेजचे पेपर देता, फर्स्ट लँग्वेज असो का सेकंड लँग्वेज असतो, फर्स्ट पेपरमध्ये आणि सेकंड पेपरमध्ये पण लँग्वेजचे पेपर असतात ते त्याच लँग्वेजमध्ये येतात. आणि जे बाकीचे पेपर आहेत CDP असो का मॅथ सायन्स, सोशल सायन्स किंवा EVSचा पेपर फर्स्टमधील जो पेपर असतो तो पेपर फक्त हिंदी किंवा इंग्लिश ह्या 2 लँग्वेजमध्ये असतात. बाकीचे पेपर आणि लँग्वेजचे जे पेपर असतात ते असतात त्या लँग्वेजमध्येच. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका की लँग्वेज कोणती असेल. तुम्ही जी लँग्वेज निवडली असेल त्याच लँग्वेजमध्ये हिंदी किंवा इंग्लिश यामध्ये हे 3 पेपर येतील. आणि लँग्वेजचे पेपर हे तुम्ही जी लँग्वेज घेतली त्याच लँग्वेजमध्ये येतील. ओके. आणि ह्यासाठी जर तुम्ही स्टेट बोर्डचे जर बुक्स रेफर केले असतील, नोट्स काढले असतील ते ठीक आहे, परंतु NCERT करणं खूप महत्त्वाचं आहे. NCERTवर इथे भर येतो. 8वीपर्यंतची NCERT तुम्ही चांगल्या प्रकारे करा. पेपर फर्स्टमध्ये तुम्ही 3rd to 5th स्टँडर्डचे जे NCERT बुक्स आहेत ते तुम्ही रेफर करा. चांगल्या प्रकारे नोट्स बनवा, शॉर्ट नोट्स काढा, स्टडी करा. मग CTET आपण चांगल्या प्रकारे क्लिअर करू शकतो. आता आपल्या हे 15 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असणार आहे ते पाहू. सर्वप्रथम आपण काय करायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्यायचे. ते पेपर आपण सॉल्व करायचे आहे. आपल्याला काहीच माहीत नाही, नोट्स नाहीत आपल्याकडे, आपला अभ्यास नाही, तरी आपण पेपर सॉल्व केला. सगळ्या विषयाचे करायचे. सॉल्व केल्याच्या नंतर तो क्वेश्चन पेपर सॉल्व करताना जर आपल्याला काही इम्पॉर्टंट टॉपिक्स वाटले, त्याच्यामध्ये जर काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स वाटले आपल्याला जे माहीत नाहीत, ते तुम्ही नोट डाऊन करत चला. नोट डाऊन केल्याच्या नंतर उदाहरणामध्ये समजा जीन पियाजे, वायगोस्की, कोहलबर्ग हे जे शब्द आहेत हे आपल्याला माहीत नाहीत. मग आपण ते नोट डाऊन केले. नोट डाऊन केल्याच्या नंतर आपण त्यावर नोट्स काढल्या, माहिती मिळवली. त्यासाठी आपण बुक्स रेफर केले, यूट्यूबवरून व्हिडिओ पाहिले किंवा गूगल सर्च केलं. काही करा, ज्यामधून जे तुम्हाला सोपे वाटेल, जे समजेल ते तुम्ही करा. पण एक प्रॉपर नोट्स काढा. आणि नोट्स असे काढा, एकदम शॉर्ट नोट्स काढा, पॉईंट वाईज काढा. याचा उपयोग तुम्हाला शेवटच्या दिवशी होईल. पेपरच्या आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा ते तुम्हाला लवकर होईल. शॉर्ट असल्यामुळे कमी वेळ लागेल, परंतु पॉईंट वाईज असल्यामुळे तुमचं एक चांगल्या प्रकारे रिव्हिजन पण होऊन जाईल. आता तुम्ही नोट्स काढले, त्याचा अभ्यास केला, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर जे अगोदर क्वेश्चन पेपर सॉल्व केले होते तो क्वेश्चन पेपर तुम्ही डबल सॉल्व करायचा. यावरून तुमचे जे प्रश्न चुकले होते किंवा जे तुम्हाला अडचणी आल्या होत्या त्या क्लिअर होतील. आणि इथे तुमचा स्कोर पाहायचा की अगोदर किती आला होता आणि नंतर किती आला. यावरून तुम्ही एक चांगला प्लॅन तयार करू शकता आणि ही तुम्हाला अभ्यासामध्ये खूप मदत होईल. त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर जास्त भर असू द्या. सगळे पेपर सॉल्व करा. बरेचसे प्रश्न जे रिपीट होत असतात, जर 2-3 प्रश्न जरी रिपीट झाले तरी आपण त्याचे मार्क्स घेऊ शकतो. त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चांगले सॉल्व करा. असेच जर आपण दररोजचा एक जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर सॉल्व केला तर ह्या इथून पुढच्या 10 दिवसामध्ये आपले किती पेपर होतील, 10 पेपर सॉल्व होतील. आणि 10 पेपर आणि आज जे आपण पेपर सॉल्व केला आहे तो दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला आपण काय करायचं, थोडंसं रिव्हिजन करायचं. आदल्या दिवशीचं आपण मागच्या दिवशी काय केलं आहे थोडंसं रिव्हिजन करायचं आणि आज जे स्टडी करणार आहोत ते करायची. ह्यावरून तुमचं सगळं जे नॉलेज अगोदर तुम्ही अभ्यास केलेले विसरणार नाही आणि पुढचाही तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता.
हा झाला 10 दिवसाचा प्लॅन. 10 दिवसाच्या नंतर तुमच्याकडे जे 4 ते 5 दिवस उरतात, राहिलेल्या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, टेस्ट सिरीज देऊ शकता, मॉक टेस्ट देऊ शकता. यावरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की तुम्ही एक चांगल्या प्रकारे परीक्षेला सामोरं जाऊ शकता. मॉक टेस्ट दिल्यामुळे परीक्षेची जी ऑनलाईन परीक्षेची भीती तुमच्या मनामध्ये आहे ती नाहीशी होईल. कॉन्फिडन्स लेवल वाढेल तुमचा. टेस्ट सिरीज लावा, यातून तुमचा स्कोअर तुम्हाला कळेल आणि 2-3 दिवसामध्ये तुम्हाला हे कळून जाईल की तुम्ही कुठे कमी पडताय, तुमचा अभ्यास कुठं मागे राहिला आहे, ह्या गोष्टी समजतील आणि तुम्ही त्याच्यावर अजून थोडंसं अभ्यास करू शकता. त्यासाठी टेस्ट सिरीज द्या, मॉक टेस्ट सोडवा. सीटेटच्या ऑफिशियल वेबसाईटवर मॉक टेस्ट उपलब्ध आहेत, तुम्ही तिथून मॉक टेस्ट देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा एक प्रॉपर प्लॅन तयार करा, त्यावर चांगलं वर्क करा आणि सीटेटसाठी तयार व्हा. योग्य मार्गदर्शन आणि चांगलं प्रिपरेशन यावरच तुमचं सीटेटचं सक्सेस राहणार आहे. आपलं टार्गेट 120 ठेवायचं आहे आपल्याला, 120+ आणि ह्या टेस्ट सिरीज तुम्ही द्या, मॉक टेस्ट लावा. जे काही नोट्स असतील, शॉर्ट नोट्स, ते सर्व काही आमच्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईलच, ते तुम्ही पाहू शकता आणि या चॅनलच्या माध्यमातून जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते सर्व सॉल्व करून घेण्यात येतील. तर असा होता आपला 15 दिवसाचा प्लॅन. ही आहे आपली 15 दिवसाची स्ट्रॅटेजी. ही आपण फॉलो करून 15 दिवसामध्ये आपण सीटेटची परीक्षा क्लिअर करू शकतो. ओके, सो कीप वॉचिंग, स्टे अपडेट विथ स्वप्न साकार अकॅडमी. थँक्यू.